Hello students, today we are going to see a topic number 9.4 reflection. परावर्तन. कुठं होतं? आरशावर प्रकाश पडला तर चमकतो, आरसा चमकतो, एखाद्याच्या डोळ्यावर आपण चमकवतो तर त्याला रिफ्लेक्शन असं म्हणतात. आता एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ इमेज फॉर्म्ड आफ्टर रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम ए प्लेन सरफेस. प्लेन सरफेसवर जेव्हा लाईट हा रिफ्लेक्ट होतो तेव्हा जी इमेज तयार होते तिच्या प्रॉपर्टीज काय. आता प्लेन सरफेस म्हणजे फॉर एक्झाम्पल मिरर, आरसा आपल्या प्रत्येकाच्या घरात असतो. मग त्याच्यावर लाईट रिफ्लेक्ट होतो आणि इमेज तयार होते. आता फॉर एक्झाम्पल आरशामध्ये आपण आपला चेहरा रोज बघतो, तर तो चेहरा जो दिसतो आपल्याला आरशाच्या आतमध्ये ती म्हणजे इमेज आहे. ओके, तर त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतात, त्या इमेजच्या प्रॉपर्टीज काय असतात, काय गुणधर्म पाडते ती इमेज. तर पहिली गोष्ट आहे, इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट केप्ट इन फ्रंट ऑफ द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस इज व्हर्च्युअल अँड लॅटरली इन्व्हर्टेड. जी इमेज तयार होते, द इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट, पदार्थाची इमेज. आता आपला चेहरा आपण मिररमध्ये पाहणार आहेत. मग आपला चेहरा हा ऑब्जेक्ट झाला आणि मिररमध्ये जी प्रतिमा दिसेल ती प्रतिमा झाली, इमेज झाली. केप्ट इन फ्रंट ऑफ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. केप्ट म्हणजे ठेवला, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे मिरर, इज व्हर्च्युअल. तर ती जी इमेज असते, इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट, पदार्थाची प्रतिमा ही की जी ठेवलेली आहे एकदम प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसच्या समोर, ही नेहमी व्हर्च्युअल अँड लॅटरली इन्व्हर्टेड असते. व्हर्च्युअल म्हणजे काय? जी पडद्यावर घेता येत नाही. रिअल म्हणजे पडद्यावर घेता येते, व्हर्च्युअल म्हणजे पडद्यावर घेता येत नाही. आता आरशामध्ये इमेज तयार होते पण ती पडद्यावर असा पडदा लावून कुठंतरी वेगवेगळ्या अँगल्सला घेता येणार नाही. द इमेज दॅट कॅनॉट बी टेकन ऑन द स्क्रीन इज कॉल्ड ॲज व्हर्च्युअल इमेज. ओके, आणि लॅटरली इन्व्हर्टेड असते म्हणजे काय? लॅटरली इन्व्हर्टेड आणि अपराईट इन्व्हर्टेड. जर हे डोकं खाली दाखवलं इमेजमध्ये आरशाने तर त्याला अपराईट इन्व्हर्टेड म्हणतात, पण आरसा असं कधीच दाखवत नाही. मग लॅटरली इन्व्हर्टेड म्हणजे काय? आपण आपला चेहरा रोज पाहतो, तर त्या चेहऱ्यामध्ये इमेजमध्ये आरसा आपल्याला उजवा डोळा डावा दाखवतो, डावा डोळा उजवा दाखवतो. समजलं? म्हणजे आपला ऑब्जेक्ट असा आहे आणि इमेज कशी असेल, अशी दिसेल. समजलं? म्हणजे याला म्हणतात लॅटरल इन्व्हर्शन किंवा मिरर इमेज थोडक्यात. इन शॉर्ट त्याला मिरर इमेज असं म्हणायचं. समजलं? मग image of an object kept in front of the plane reflecting surface is always virtual and laterally inverted. Second, image is of the same size as that of the object. आपला चेहरा सेम साईजचाच दिसतो का मोठा दिसतो? नाही. मग त्या आरशाला शेप वेगळा द्यावा लागतो. पण प्लेन जर असेल आरसा तर मात्र सेम साईजच दिसते. आणि लहान मोठा अंतर्वक्र काय म्हणतो आपण त्याला? कॉन्केव्ह मिरर म्हणजे अंतर्वक्र, कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे बहिर्वक्र, मोटरसायकलीच्या साईडचा जो असतो तसा. तर त्यांच्यामध्ये आकार मात्र ऑब्जेक्टचा लहान मोठा होऊ शकतो. पण प्लेन मिररमध्ये, प्लेन सरफेसमध्ये इमेजची साईज ही सेम असते. साईज म्हणजे आकार. आपला चेहरा जेवढा आहे तेवढाच दाखवणार. आणि जर मोठा दाखवत असेल तर आरशामध्ये फॉल्ट असेल, म्हणजे तो प्लेन नसेल, व्हेरी प्लेन. तर इमेज इज ऑफ द सेम साइज ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. तिसरी गोष्ट, इट इज सिच्युएटेड ॲट द सेम डिस्टन्स ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे काय? पदार्थ आरशापासून जितका लांब आहे ठेवलेला, म्हणजे आपला चेहरा आपण आरशापासून जितके लांब उभे राहणार तितकंच लांब आपली प्रतिमा आरशामध्ये इमेज आपली दिसते. अंतर तितकंच दिसते. पेन्सिल ठेवून पहा, डिस्टन्स मोजून पहा. आतलं तर नाही मोजता येणार, परंतु ते आरशाच्या मागे दिसते. बट ऑन द अदर साइड ऑफ द रिफ्लेक्टिंग सरफेस, अदर साइड म्हणजे बॅक साइड, त्या प्लेन सरफेसच्या आतमध्ये दिसते, म्हणजे बॅक साइडला ती दिसते. समजले? मग या तीन गोष्टी आपल्याला रोजच्या माहिती आहेत. व्हर्च्युअल आणि लॅटरली इन्व्हर्टेड इमेज तयार होते, नंतर सेम साईजची असते, नंतर ती सेम डिस्टन्सवरच दिसते, डिस्टन्स सेम असते. आता पुढचा क्वेश्चन बघा. एक्सप्लेन द फॉर्म्युला टू फाइंड द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड when an object is placed in between two plane mirrors inclined at an angle theta. समजा दोन प्लेन मिरर आहेत, दोन प्लेन मिरर आहेत.
आता समजा आपण असे दोन प्लेन मिरर घेऊया. हा एक मिरर आहे, इकडे तोंड आहे त्याच्या, आणि हा दुसरा मिरर आहे. आणि यांच्यामध्ये जो हा अँगल आहे, यांच्यामध्ये हा जो अँगल आहे हा कमी जास्त करा आणि इकडे तुम्ही उभे राहा सेंटरला, बरोबर याच्या या लाईनच्या समोर उभे राहा. तर नंबर ऑफ इमेजेस दिसतात. मग त्या इमेजेस किती असतील टोटल दोघं मिरर्समध्ये दिसणाऱ्या, दोघं आरशांमध्ये दिसणाऱ्या, त्याच्याच त्या नंबर ऑफ इमेजेस फाइंड करण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो एक्सप्लेन करा. समजला? मग क्वेश्चनचा अर्थ बघा. एक्सप्लेन द फॉर्म्युला एक्सप्लेन करा. टू फाइंड द नंबर ऑफ इमेजेस, म्हणजे नंबर ऑफ इमेजेस म्हणजे किती इमेजेस मिळतील त्यांची संख्या, फॉर्म्ड तयार झालेल्या. व्हेन अन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन, जेव्हा पदार्थ प्लेस्ड म्हणजे ठेवला इन बिटवीन टू प्लेन मिरर्स. किती मिरर्स पाहिजेत? दोन मिरर्स पाहिजेत. इन्क्लाइन्ड ॲट अन अँगल थिटा, आणि ते इन्क्लाइन्ड पाहिजेत असे काहीतरी अँगल नाही. मग वेगवेगळे अँगल्स, आपला चेहरा दोन आरशे जवळ आणा, हा छोटे छोटे दोन आरशे जवळ आणा आणि हा अँगल त्यांच्यामधला कमी जास्त करा आणि आपला चेहरा किती दिसतो दोघं आरशांमध्ये ते पाहायचं. आता बघा, इफ एन ऑब्जेक्ट इज केप्ट बिटवीन टू प्लेन मिरर्स, जर पदार्थ अशा दोन प्लेन मिरर्सच्या मध्ये ठेवला, या लाईनीच्या बरोबर समोर, इफ एन ऑब्जेक्ट इज केप्ट बिटवीन टू प्लेन मिरर्स इन्क्लाइन्ड ॲट अन अँगल थिटा, आणि ते प्लेन मिरर्स कसे असतील? इन्क्लाइन्ड म्हणजे असे झुकलेले असतील. मल्टिपल इमेजेस म्हणजे एन आर फॉर्म्ड, मल्टिपल म्हणजे मेनी इमेजेस तयार होतात, एन इतक्या, आर फॉर्म्ड ड्यू टू मल्टिपल रिफ्लेक्शन्स. कशामुळे होतात त्या? ड्यू टू मल्टिपल रिफ्लेक्शन. मल्टिपल रिफ्लेक्शन म्हणजे काय? आता या आरशाने पण आपली इमेज घेतली, या आरशाने पण घेतली, दोघं ठिकाणी आपण दिसतोय, आणि परत या आरशातली इमेज हा आरसा स्वीकारतो आणि ह्या आरशातली इमेज हा आरसा स्वीकारत राहतो. एकमेकांच्या इमेजेस ते शेअर करतात. आणि जर अँगल असा कमी कमी किंवा वाढवला, कमी जास्त करून पहा, तर इमेजेस ह्या मल्टिपल दिसतील. मल्टिपल रिफ्लेक्शन याला म्हणतात. एकमेकांच्या इमेज ते मिरर्स शेअर करतील, त्याला आपण मल्टिपल रिफ्लेक्शन्स असं म्हणतो, फ्रॉम बोथ द मिरर्स, दोघं मिरर्समध्ये. द नंबर ऑफ इमेजेस कॅन बी कॅल्क्युलेटेड युझिंग फॉर्म्युला. नंबर ऑफ इमेजेस काढण्यासाठी, कॅल्क्युलेट म्हणजे फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरतात. एन इज इक्वल टू 360 अपॉन थिटा. आता बघा, एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस सीन, एक्झॅक्ट म्हणजे करेक्ट नंबर ऑफ इमेजेस सीन, एन. आता हा जो अँगल आहे थिटा, समजला ना हा फॉर्म्युला. एन म्हणजे नंबर ऑफ इमेजेस, 360 हा एक नंबर आहे, आणि थिटा म्हणजे त्यांच्यामधला अँगल, हा अँगल, ओके, जो असेल तो. तर एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस सीन, एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस एन ह्या कशावर अवलंबून असतात? डिपेंड्स अपॉन द अँगल बिटवीन द मिरर्स. त्या मिरर्समध्ये तुम्ही किती अँगल ठेवलाय त्याच्यावर नंबर ऑफ इमेजेस म्हणजे संख्या, दोघं मिळून, दोघं मिरर्सच्या मध्ये जे इमेजेस मिळतील, याची पण टोटल, याची पण टोटल एकदम, तर त्याला एन म्हणायचं. अँड पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट, नंबर ऑफ इमेजेस एन, करेक्ट नंबर ऑफ इमेजेस एन म्हणजे इमेजेसची संख्या, दोघं मिरर्सच्या इमेजेस मधील टोटल संख्या ही कशावर अवलंबून असते? अँगल किती ठेवला, आणि पदार्थ त्या आरशांच्या ह्या लाईनीच्या समोर इकडे जो ठेवणार आहे तो, त्याची पोझिशन. पोझिशन म्हणजे ठिकाण, स्थान ऑफ द ऑब्जेक्ट, त्या पदार्थाचं. मग व्हेन एन इज अन इव्हन इंटिजर, इंटिजर म्हणजे अख्खा आकडा, 1 2 3 4 5 6, पण 1.5 कधीच नाही, 2.5 कधीच नाही, 5.5 कधीच नाही, 100.5 कधीच नाही, अख्खा आकडा, अर्धा कधीच नाही, त्याला म्हणायचे इंटिजर. आणि तो जर काही इव्हन आला, आपण थिटा अँगलची व्हॅल्यू टाकली केलं, आणि एन जर इव्हन आला, इव्हन म्हणजे समसंख्या, आणि अख्खा आकडा आला, तर फॉर ऑल पोझिशन, म्हणजे समजा 8 आला, 10 आला, पण 9 नाही आला, किंवा 9.5 कधीच नाही आला,
तर समसंख्या आली तर फॉर ऑल पोझिशन्स ऑफ द ऑब्जेक्ट द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड आर, तर सर्व पोझिशनसाठी मग नंबर ऑफ इमेजेस कशा फाइंड करतात, तर n इज इक्वल टू n मायनस 1. आता हा n इव्हन आला तर बघा व्हेअर n इज अन, जर व्हेअर आणि जर का n हा ऑड इंटिजर आला, जर n हा ऑड इंटिजर आला तर फॉर एन ऑब्जेक्ट प्लेस्ड ॲट एन अँगल बायसेक्टर ऑफ द मिरर कॅपिटल N इज इक्वल टू n मायनस 1. ऑड जर आला तर असं फाइंड आउट करायचं, म्हणजे एकने कमी करायचं. काय करायचं, एकने कमी करायचं. जर इव्हन आला तरी पण एकने कमी करायचं, ऑड आला तरी पण एकने कमी करायचं. बघा याचा अर्थ काय होतो, व्हेन n इज अन इव्हन इंटिजर, जर n हा इव्हन असेल तर फॉर ऑल पोझिशन्स ऑफ द ऑब्जेक्ट द नंबर ऑफ इमेजेस, एकूण संख्या ही किती येते, ह्या इव्हन नंबरला ह्याला डिवाइड करून जर हा n चं आन्सर इव्हन आलं, या n चं आन्सर इव्हन आलं तर त्याच्यातून एक कमी करायचा आणि एक कमी करून जी संख्या येईल, जो नंबर येईल, दॅट इज द नंबर ऑफ इमेजेस, करेक्ट नंबर ऑफ इमेजेस. आणि n जर ऑड आला तरी पण एक कमी करायचा, म्हणजे मग काय काय होईल, ऑड मधून एक कमी केला तर इव्हन बनेल तो. तर फॉर एन ऑब्जेक्ट प्लेस्ड ॲट एन अँगल बायसेक्टर ऑफ द मिरर्स, जर ह्या अँगलचा अँगल बायसेक्टर कसा असेल, असा असेल. तर अँगल बायसेक्टर म्हणजे कोनदुभाजकावर जर आलं तर n हा आणि स्मॉल n हा ऑड असेल. ऑड म्हणजे काय, विषम. तर त्याच्यातून एक कमी करावा आणि कमी करून जी नंबर संख्या येईल दॅट इज द नंबर ऑफ इमेजेस. आणि फॉर एन ऑब्जेक्ट प्लेस्ड ऑफ द अँगल बायसेक्टर, म्हणजे हा अँगलचा जो अँगल बायसेक्टर आहे, कोन दुभाजक आहे, तर त्याच्यावर त्याला सोडून इतर ठिकाणी ठेवला. समजतंय, हा जो अँगल आहे या अँगलच्या, आता बघा हा एक आरसा आहे, हा दुसरा आरसा आहे, हे मिरर आहे बरोबर. आता याचा बायसेक्टर म्हणजे बरोबर असे हा एक अँगल, हा एक अँगल, दोन्ही सेम करणारी जी इमेजिनरी लाईन आहे त्याला बायसेक्टर म्हणतो आपण, कोनदुभाजक. जर याच्यावर ठेवलं तर ही केस आहे, आणि जर याच्यावर नाही ठेवला पदार्थ, इकडे इकडे ऑफ म्हणजे ला सोडून, याला सोडून जर ठेवलं तर बघा फॉर एन ऑब्जेक्ट प्लेस्ड ऑफ द अँगल बायसेक्टर, म्हणजे अँगल बायसेक्टरवर नाही ठेवला, इकडे नाही तर इकडे ठेवलं, तर मिरर्स, बायसेक्टर ऑफ द मिरर्स, तर n नंबर हा आणि हा सेम असतो. आता हा आणि हा काय असतो, सेम असतो. तेव्हा मात्र एक कमी करायची गरज नाही. किंवा जेव्हा या बायसेक्टरवर ठेवणार तेव्हा एक कमी करायचा आणि बायसेक्टर सोडून इकडे नाही तर इकडे ठेवणार पदार्थ आणि त्याच्या इमेजेसची संख्या पाहणार तर ही दोघी सेम येतात. आता इफ n इज नॉट अन इंटिजर, जर n हा इंटिजर आला नाही म्हणजे काय येईल, तो फ्रॅक्शन वगैरे येऊ शकतो, 1.5, 2.5 किंवा 3/4 वगैरे असं. तर n इज इक्वल टू m, व्हेअर m इज अन इंटेग्रल पार्ट ऑफ n. तर n इज इक्वल टू m असतो आणि m हा इंटिग्रल पार्ट ऑफ n असतो. म्हणजे समजा 2.5 आलं तर हा m आहे, म्हणजे हा इंटिग्रल पार्ट आहे, अख्खा आहे, आणि अर्धा नाही म्हणजे हा m हा इंटिग्रल पार्ट आहे. जर अशा वेळेला जर आलं n हा इंटिजर नाही आला, असं काहीतरी आलं 2.5, 10.5, तर पुढचा नंबर जो असेल तो अख्खा आकडा असेल, इंटिजर असेल, आणि त्याचे संख्ये इतकी नंबर ऑफ इमेजेसची संख्या असते, वेअर m इज अन इंटेग्रल पार्ट ऑफ एन m. आता पुढचा प्रश्न बघा, डिफाईन रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ स्फेरिकल मिरर. स्फेरिकल मिररची रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, ऍक्च्युअली हे 10th मध्ये झालेलं आहे. हा स्फेरिकल मिरर आहे. आता स्फेरिकल मिरर्स कसे तयार करतात, समजा हा स्फेरिकल मिरर आहे, कसे तयार करतात, हा पूर्ण गोल असतो काचेच्या, त्याला कापला जातो
आणि त्याची जी साईड तुम्हाला यूज करायची त्याच्या पाठीमागे, आरशाच्या पाठीमागे जसं मटेरियल लावलं जातं हां सिल्वर कोटिंग सारखं, तर ते लावलं. इकडून मटेरियल लावलं तर तो कॉन्केव्ह बनेल, आणि आतून मटेरियल लावलं तर इकडून पाहता येईल, म्हणजे तो कॉन्व्हेक्स बनेल, बहिर्वक्र बनेल. बरोबर. मग याची रेडियस ऑफ कर्व्हेचर, या मिररची रेडियस ऑफ कर्व्हेचर काय असेल, तर ह्या ज्या सर्कलचा तो पार्ट आहे त्या सर्कलची रेडियस म्हणजेच या मिररची, हे जे सर्कल आपण ज्याच्यापासून तो मिरर पार्ट आहे बनवलेला आहे, त्या सर्कलची रेडियस म्हणजेच त्या मिररची रेडियस ऑफ कर्व्हेचर होय. तर बघा, रेडियस ऑफ द स्फिअर ऑफ विच मिरर इज अ पार्ट. आता सर्कल नाही, हे स्फिअर असतं, स्फेरिकल काचेचा गोल असतो पोकळ, आणि त्याला कापून मग असे मिरर्स बनवले जातात. आता ज्या साईडला तो लेप लावला जातो, कोटिंग लावली जाते, त्याच्या दुसरी साईड पाहण्यासाठी वापरली जाते. बरोबर. कोणत्या पण साईडला लेप लावू शकतो. इकडे लावला तर तो आंतरवक्र तयार होईल, म्हणजे तिकडून पाहता येईल. तिकडून लावला तर इकडून पाहता येईल. ह्या तिकडून लेप लावला असा आतून, तर इकडून पाहण्यासाठी वापरू शकतो आपण. बहिर्वक्र म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर तयार होईल. आता रेडियस ऑफ द स्फिअर ऑफ विच मिरर इज अ पार्ट. रेडियस ऑफ स्फिअर, त्या स्फिअरची रेडियस ऑफ विच की ज्याचा मिरर हा पार्ट होता, इज कॉल्ड रेडियस ऑफ कर्व्हेचर ऑफ द मिरर. तर त्या अंतराला म्हणतात, त्या आरशाची रेडियस ऑफ कर्व्हेचर, वक्रता त्रिज्या. ओके. आता पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फोकल लेंथ ऑफ द स्फेरिकल मिरर, गिव्ह इट्स रिलेशन विथ द रेडियस ऑफ कर्व्हेचर. हे रिलेशन आहे. फोकल लेंथ म्हणजे काय, आता इकडे लक्ष द्या. हा तर पहिली गोष्ट, व्हॉट इज फोकल लेंथ ऑफ द स्फेरिकल मिरर. फोकल लेंथ, आता बघा, कोणताही मिरर घ्या तुम्ही. आता समजा हा मिरर आहे, हा कॉन्केव्ह मिरर आहे, आणि हा कॉन्व्हेक्स मिरर आहे. हा कॉन्केव्ह आहे म्हणजे याची बॅक साइड ही लेप दिलेला असेल. ओके, असा लेप दिलेला असेल. आता हे दोघं कन्सिडर करू आपण. मग जर त्याच्यावर पॅरलल रेज सोडले असे दोघांवर, तर काय होतं, याच्यावर पॅरलल रेज सोडले तर तो रिफ्लेक्ट करून सगळे रेज एका पॉइंट मध्ये येतात, फोकस पॉइंट. आणि हे जे डिस्टन्स असतं त्याला फोकल लेंथ असं म्हणतात. एफ पी, फोकस पॉइंट म्हणजे नाभी, नाभी म्हणतात त्याला मराठीमध्ये, फोकस पॉइंट. तर when the parallel rays are incident on the mirror, then all the rays gets collected at a single point. That point we called it as a focus point or navi in Marathi. And from focus point to pole, pole means dhruva, आरशाच्या मधोमध बरोबर, that distance fp is called as focal length. That distance is called as focal length. समजलं. मग आता रेडियस ऑफ कर्व्हेचर ही फोकल लेंथच्या, रेडियस ऑफ कर्व्हेचरच्या हाफ ऑफ फोकल लेंथ असते. इन केस ऑफ स्फेरिकल मिरर्स, स्फेरिकल मिरर्स मध्ये फोकल लेंथ ही किती असते, रेडियस ऑफ कर्व्हेचरच्या हाफ. म्हणजे आता बघा, इथं तर रे इकडच्या साईडला कलेक्ट झाले, पण कॉन्व्हेक्स मिरर असेल, बहिर्वक्र असा असेल, तर हे रे काय होतात, डायव्हर्ट होतात. डायव्हर्ट होणे म्हणजे दूर जाणे. पण ते एक रूल फॉलो करतात डायव्हर्ट होताना. कसा पण नाही टर्न होतो. आता हा रे इकडेच टर्न झाला, तो इकडे टर्न नाही झाला, किंवा यांच्या मध्ये नाही टर्न झाला, तर ते एक रूल फॉलो करतात. कोणता रूल, सगळे रिफ्लेक्ट झालेले रेज जणू काही एकाच पॉइंट मधून निघालेले आहेत. हा रूल ते फॉलो करतात, जणू काही जे, सो दॅट ऑल द रिफ्लेक्टेड रेज आर कम फ्रॉम ए सिंगल पॉइंट. तो पॉइंट बॅक साइडला असतो, कोणाच्या, कॉन्व्हेक्सच्या. ह्याच्या मात्र हा पॉइंट इकडे आहे. मग याचा फोकस आपण हा घेणार, आणि इथून इतकं अंतर हे फोकल लेंथ असेल. काय असेल, फोकल लेंथ. आणि याचं सेंटर, कोणाचं, सेंटर ऑफ कर्व्हेचर, म्हणजे या गोलाचं सेंटर हे होतं, आणि हे अंतर म्हणजे रेडियस होती. हे इथं मिस्टेक झाली,
इथं मिस्टेक म्हणण्यापेक्षा पी सी हे अंतर आर आहे. काय आहे? हे अंतर आर आहे. हे डिस्टन्स किंवा हे अंतर पण आर आहे. हे डिस्टन्स रेडियस ऑफ कर्वेचर याच्या म्हणजे याच्या हाफ फोकल लेंथ असते. म्हणजे आरच्या हाफ r/2 आणि हे रेडियस ऑफ कर्वेचर आहे टोटल इथून तर इथपर्यंतचे अंतर. हे नाही घेतलं तरी चालेल, हे इथं क्लिअर आहे. आणि हा फोकस पॉइंट कॉन्व्हेक्स साठी बॅक साईडला असतो. तर आता बघा फोकल लेंथ म्हणजे कोणता अंतर. 10वी मध्ये तुम्ही काहीच शिकलेले नाहीत असं समजून मी चालत असतो. काही जणांचं झालेलं असेल चांगलं, पण काही जणांचा कन्सेप्ट क्लिअर नसतो, म्हणून सगळ्यांना मिळून घ्यावं लागतं. ओके, आता फॉर ए कॉन्केव्ह मिरर focal length is the distance at which parallel incident rays converge. बघा, कॉन्केव्ह मिररचा फोकल लेंथ म्हणजे जिथं पॅरलल रेस कॉन्व्हर्ज होणे म्हणजे एकत्र येणे, कलेक्ट होणे म्हणजे कॉन्व्हर्जिंग मिरर याला म्हणतात. हा डायव्हर्जिंग मिरर आहे. डायव्हर्ज म्हणजे रेस तो दूर दूर पडवतो, असे टर्न करतो इकडे तिकडे, आणि हा एकत्र करतो आणि हा दूर पडवतो, असं डायव्हर्ट करतो. ओके, तर फॉर ए कॉन्केव्ह मिरर फोकल लेंथ इज द डिस्टन्स. हे काय असतं? हे डिस्टन्स असतं ॲट विच पॅरलल इन्सिडेंट रेज कॉन्व्हर्ज, की जिथं हे पॅरलल रेज आहेत, समांतर किरणे आहेत, हे कॉन्व्हर्ज होतात इथं. हे ॲरो बघा असे, तर हे असे कॉन्व्हर्ज होतात. फॉर ए कॉन्व्हेक्स मिरर, आणि कॉन्व्हेक्स मिरर कोणतं अंतर? इट इज द डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स फ्रॉम व्हेअर पॅरलल रेज ॲपियर टू बी डायव्हर्जिंग. ॲपियर म्हणजे वाटतात, भासतात, की जे ज्या पॉइंट पासून डायव्हर्ज झालेले आहेत. हा पॉइंट, पण ऍक्च्युअली हे रेज इथून आला तर असा टर्न होतो, तो मध्ये शिरत नाही, पण असं वाटतं की जेणेकरून ते इथून आलेले असावेत. ॲपियर टू बी डायव्हर्जिंग आफ्टर रिफ्लेक्शन सच अ डिस्टन्स. मग हा एफ आहे, फोकस पॉइंट आहे याचा. तर एफ आणि हा पी, एफ पी डिस्टन्स, इथं पण एफ पी डिस्टन्स, याला म्हणतो आपण एफ फोकल लेंथ, स्मॉल लेटर एफ. फोकसला कॅपिटल एफ ने डिनोट करतात आणि ह्या डिस्टन्सला स्मॉल एफ ने डिनोट करतात. लक्षात ठेवा, हे 10वीच्या भाग आहे. आता फोकल लेंथ स्मॉल एफ इज पॉझिटिव्ह फॉर कॉन्व्हेक्स. ही पॉझिटिव्ह का बरं असते? कारण इथं साइन कन्व्हेन्शन नुसार हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि याला एक्स ऍक्सिस आपण म्हणतो, आणि हा त्याला कट करणारा वाय ऍक्सिस आहे, त्याला परपेंडिक्युलर. आता हा मिरर इथं ठेवतात जिथं एक्स आणि वाय ऍक्सिस कट होतील, बरोबर. आता मग इकडचं एक्सला आपण प्लस एक्स म्हणतो आणि इकडचा एक्सला मायनस एक्स म्हणतो. मग इकडचं अंतर प्लस म्हणजे पॉझिटिव्ह असतो, म्हणून कॉन्व्हेक्स मिररच्या हा एफ हे अंतर पॉझिटिव्ह असतं. आणि फॉर कॉन्केव्ह हे काय असतं? फोकल लेंथ एफ इज निगेटिव्ह फॉर कॉन्केव्ह मिरर. आता हे अंतर, हा एक्स ऍक्सिस इकडे पॉझिटिव्ह असतो आणि इकडे निगेटिव्ह असतो. वाय इकडे वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह असतो. मग निगेटिव्ह एक्स कडे हे अंतर येतं, म्हणून हे अंतर फोकल लेंथ एफ पी अंतर हे निगेटिव्ह असतं कॉन्केव्ह मिरर साठी, आणि कॉन्व्हेक्स साठी ते तिकडे असतं, म्हणून पॉझिटिव्ह असतं. लक्षात ठेवा. आणि स्फेरिकल मिरर मध्ये फोकल लेंथ ही रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ असते, बाय 2 करायचं. आता पुढची गोष्ट, हे नातं तुम्हाला माहिती आहे, ऍक्च्युअली हा डिलीटेड पार्ट आहे, पण तो पुढे आठवण करून द्यावी लागणारच होती. तर गिव्ह रिलेशन बिटवीन फोकल लेंथ म्हणजे एफ, ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे यू, अँड इमेज डिस्टन्स म्हणजे व्ही. प्रतिमेचे अंतर, फोकल लेंथ, ऑब्जेक्ट म्हणजे पदार्थाचे अंतर, कुठून? या पोल पासून, पोल पासूनच मोजतात. आता इकडे पदार्थ ठेवला तुम्ही असा, तर इथून हे अंतर म्हणजे यू, आणि इमेज कुठं तयार होईल? मग इथून मोजतात. ती इकडे तयार असो का तिकडे तयार असो, मग इथं तयार झाली तर हे अंतर, इथून हे अंतर व्ही असते. समजलं? इमेज इथं तयार झाली तर ऑब्जेक्ट डिस्टन्स, हे इमेज जर इथं कुठं पण तयार होऊ शकते असं काही नाही, इथं तयार झाली तर हे व्ही,
बरोबर, इमेज डिस्टन्स. आणि फोकल लेंथ फिक्स असते या मिररची, प्रत्येक मिररची फिक्स असते, म्हणजे सारखी नसते, त्याच्या साईजवर डिपेंड करते, रेडियस ऑफ कर्व्हेचरवर डिपेंड करते. बरं, फॉर पॉइंट ऑब्जेक्ट और फॉर स्मॉल फायनाइट ऑब्जेक्ट, पॉइंट ऑब्जेक्ट असो, पॉइंट ऑब्जेक्ट कोणाला म्हणतात, त्याच्या प्रिन्सिपल ऍक्सिसवर असा छोटासा डॉट ठेवला पॉइंट, त्याला पॉइंट ऑब्जेक्ट म्हणायचं. तर और फॉर अ स्मॉल फायनाइट ऑब्जेक्ट, किंवा छोटासा आणि फायनाइट, फायनाइट म्हणजे आता पेन्सिल हा फायनाइट ऑब्जेक्ट आहे, फायनाइट म्हणजे शांत, म्हणजे मोजली जाऊ शकते, हा फायनाइट ऑब्जेक्ट. द फोकल लेंथ ऑफ अ स्मॉल स्फेरिकल मिरर इज रिलेटेड टू ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड इमेज डिस्टन्स ॲज. फोकल लेंथचं नातं ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स साठी असं आहे. आता बघा, 1 upon reciprocal of focal length is equal to the sum of reciprocals of u and v. This is very important formula in 10th also and in 11th also. Okay, now we'll stop here.